म्हणूनच मृत्यूनंतर औरंगजेबाने हुकूम दिला, या शरीरावर कुणीही अंत्यसंस्कार करायचे नाहीत, जो करेल त्याचा तो शेवट। ती रात्र सगळे घरात लपले। त्या रात्री वरू परिसरात दारं बंद होती। आई लेकराला छातीत दाबून धरत होती। बाप श्वास रोखून दाराकडे पाहत होता, कारण सगळ्यांना माहित होतं, आज बाहेर पडलो तर उद्या आपलं शरीर रस्त्यावर पडलेलं असेल। संभाजी महाराज फक्त मारले गेले नाहीत, त्यांचं शरीर तुकड्या तुकड्यात टाकलं गेलं। तो मृतदेह नव्हता, तो स्वराज्याला दिलेला इशारा होता, आता कुणीही डोके वर काढू नये। आणि तेव्हाच पुढे आले गोविंद महार। गोविंद महार हे घाबरले नव्हते, ते शूर होते, राजावर प्रेम करणारे होते। निष्ठा त्यांच्या रक्तात होती, त्यांच्या छातीत भीती नव्हती, राज्य होतं। जेव्हा सगळे औरंगजेबाला घाबरून घरात बसले होते, गोविंद महाराणी ते तुकडे पाहिले आणि डोळे फिरवले नाहीत, ते ओरडले नाहीत, ते पळाले नाहीत, कारण राजावर प्रेम करणारा माणूस कधीही भ्याड नसतो। रात्रीच्या अंधारात गोविंद महार यांनी संभाजी महाराजांचे तुकडे गोळा केले, त्या तुकड्यांना पूर्णपणे शिवलं आणि त्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केले। ही माहिती असतानाही की पकडला गेलो तर माझाही शेवट असाच होईल। आज वडू बुद्रुक येथे संभाजी महाराजांची समाधी आहे आणि